श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 15। शरीरा वाङ्मनोभियत् शरीर वाङ्मनोभियत् शरीर वाङ्मनोभियत् शरीर वाङ्मनोभियत् कर्म प्रारभते नरः कर्म प्रारभते नरः कर्म प्रारभते नरः शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म यत् कर्म प्रारभते नरः शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा न्यायं वा विपरीतं वा न्यायं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः पञ्चैते तस्य हेतवः पञ्चैते तस्य हेतवः न्यायं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः न्यायं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः शरीरवाङ्मनोभिः कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः शरीरवाङ्मनोभिः यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पञ्चैता तस्य हेतवः। मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो त्याची ही 5 कारणे असतात. काया वाचा मनाने जो मनुष्य कर्म करतो ती योग्य असो व अयोग्य ती घडतात. याच 5 कारणांनी मनात राग, द्वेष, हर्ष, शोक होणे हे मानसिक कर्म आहे. सात्विक कर्म, शास्त्रविहित कर्म, शुभ कर्म म्हणजे न्यायम, विपरीतम म्हणजे राजस, तामस, शास्त्र निषिद्ध कर्म म्हणजे अशुभ कर्म. न्यायम व विपरीतम पदांचे तात्पर्य मात्र कर्म आहे. कर्तृत्वाभिमान न राहिल्यास सर्व क्रिया प्रकृतीकडूनच होतात असा स्पष्ट अनुभव आहे. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता 16वा श्लोक दिया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 16. तैत्रैवं सति कर्तारं तैत्रैवं सति कर्तारं तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः आत्मानं केवलं तु यः आत्मानं केवलं तु यः तत्रैव सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यति बुद्धित्वात् पश्यति बुद्धित्वात् पश्यति बुद्धित्वात् न स पश्यति दुर्मति न स पश्यति दुर्मति न स पश्यति दुर्मति पश्यति कृतबुद्धिवान् पश्यति बुद्धिन्वात् न स पश्यति दुर्मति पश्यति कृतबुद्धिवानस्त स पश्यति दुर्मति पश्यति कृतबुद्धिवानस्त न स पश्यति दुर्मति तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत् बुद्धित्वानस्त पश्यति दुर्मतिः तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत् बुद्धित्वानस्य स पश्यति दुर्मती. परंतु ज्याची बुद्धी संस्कार विहीन आहे, अशुद्ध आहे, तो कर्मे पूर्ण होण्यामध्ये कैवल्य स्वरूप आत्म्याला म्हणजे शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो. मी एकटाच करता आहे असे त्याला वाटते. त्या दुर्मतीला काहीच कळत नाही असे म्हटले पाहिजे. 5व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की तो परमेश्वर ना करता आहे ना करविता आहे ना क्रियेशी संयोग घडवणारा आहे. परंतु मोहामुळे लोकांची बुद्धी आच्छादली असल्याने ते काहीही बोलतात.
इथे भगवंत म्हणतात कर्माची 5 कारणे असतात. तो मूढ बुद्धीचा पुरुष यथार्थपणे पाहू शकत नाही. अर्थात भगवंत काही करत नसले तरी अर्जुनासाठी येथे ठामपणे उभे आहेत. निमित्त मात्रम भव, करता धरता मी आहे, तू फक्त निमित्त बनून उभा राहा. म्हणजे भगवंत काय सांगू इच्छितात? खरं तर भगवंत आणि प्रकृती यांच्यात एक आकर्षण रेषा आहे. जोपर्यंत साधक प्रकृतीच्या मर्यादेत आहे तोपर्यंत भगवंत काही करत नाही. साधकाच्या समीप राहूनही ते बघ्याची रूपात राहतात. साधक प्रकृतीच्या आकर्षण क्षेत्रातून जाऊन भगवंताच्या क्षेत्रात जातो, म्हणजे स्वतः संपूर्ण भगवंतमय होतो. अशा या भक्ताच्या हृदयरूपी देशाचे संचालक बनून ते त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. म्हणून सतत भगवंताचे चिंतन करणे, चिंतन करत राहणे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.